नमस्ते, तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे। मी गीता वाडेकर। आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडीच्या केळीचे मोदक। हे मोदक बनवायला खूप सोपे आहेत, कारण हे मोदक बनवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन काही स्पेशल साहित्य आणायची गरज नाहीये, जसं तुम्हाला फॅन्सी मोदकसाठी करावं लागतं। हे मोदक तुम्ही घरी उपलब्ध असणाऱ्या सामानातूनच बनवू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मोदक झटपट बनतात आणि ते चवीला तर खूपच भारी असतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूयात। केळीचे मोदक बनवण्यासाठी मी इथे केळ घेतलेला आहे। आपल्याला त्याला बारीक असं पातळ करायचं आहे, त्यासाठी मी आधी हे केळ नीट कापून घेतलं। आता मी त्याला चमच्याने बारीक करायचा खूप प्रयत्न केला बरं का, पण ते काही माझ्याच्याने जमलं नाही। मी आपला हात जगन्नाथ असं म्हणून माझ्या हातानेच हे केळ नीट बारीक केलं आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं पातळ झालेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये पाव वाटी साखर टाकायची आहे। त्यानंतर मी यामध्ये पाव वाटी बारीक केलेलं ओला नारळ टाकलेला आहे। आता याला आपल्याला नीट मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण सारणासाठी बनवलं आहे। आता मी पाव वाटी दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर केशर टाकलं आहे। ह्याचं आपल्याला केशर दूध बनवायचं, हे पूर्णतः ऑप्शनल आहे। आता एका कढईमध्ये तूप टाकून त्याच्यामध्ये मी मनुके टाकलेत आणि आपण जे केळाचं मिश्रण केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याला नीट कमी म्हणजे मंद आचेवरती त्याला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत। तुम्ही बघू शकता याचा गोळा झालेला आहे। आता एका डिशमध्ये काढून ठेवणार आहोत आणि त्याला थंड व्हायला ठेवणार आहोत। आता आपण एका प्लेटमध्ये 2 केळी बारीक करणार आहेत। ही केळी ज्यावेळेस आपल्याला लागतात त्यावेळेसच बारीक करायची आहेत, नाहीतर तुम्हाला वाटेल की 3 केळी वापरायची तर एकाच वेळेस 3 केळी का नाही बारीक केली, तर तसं करायचं नाहीये, कारण त्याने मिश्रण काळं पडतं। आपली 2 केळी स्मॅश करून झाले आहेत। आता एक कढई घ्यायची, त्यामध्ये मी 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे। तो नीट मंद आचेवरती परतायचा आहे, जोपर्यंत तो नीट फुलत नाही तोपर्यंत। त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून त्याला नीट भाजून घेतला आहे। तर दुसरी कढई घेतली आहे, त्यामध्ये तूप टाकलं आहे आणि 2 बारीक स्मॅश केलेली केळी मी त्यामध्ये टाकलेली आहेत। याला नीट परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ते नीट पातळ होईल। आता त्यामध्ये मी पाऊण वाटी साखर टाकलेली आहे। पुन्हा एकदा हे नीट मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये भाजलेला रवा मी हळूहळू ॲड केलेला आहे। आता याला आपल्याला सतत हलवायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही। यामध्ये मी पाव केशर दूध टाकलेलं आहे, पाव वाटी। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर केशर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता त्यामध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत। तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही टाकू शकता। पाव चमचा इलायची पावडर टाकून हा शिऱ्यासारखं हे मिश्रण आपल्याला करायचं आहे। एक्सक्यूज मी, हो तुम्हीच। तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही। हे जे शिऱ्याचं मिश्रण आहे ना, ॲक्च्युअली शिऱ्याचं मिश्रण नाही, तो शिराचा आहे। हा शिरा आपण मोदकाच्या आवरणासाठी वापरणार आहोत। आता मी हाताला तूप लावून घेतले आणि शिरा पुन्हा एकदा तुपाने मळून घेतलाय। आता मोदक साच्याला तूप लावायचं आणि त्याच्यामध्ये शिरा टाकायचा आवरण करण्यासाठी, आणि मध्ये आपल्याला सारण भरायचंय, जे आपण केळाचं सारण बनवलं होतं ते, त्याचा गोळा करायचा छोटासा बॉल सारखा आणि तो मधोमध ठेवायचा आणि मोदक साचा बंद करायचा। राहिलेलं जे मिश्रण आहे ते बाजूला काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा शिऱ्याचं मिश्रण त्याला क्लोज करण्यासाठी खालून लावून टाकायचं। अशा तऱ्हेने हा मोदक तयार झालेला आहे। ही पहिली पद्धत आहे। तर दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला जी कोणती सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता। दुसऱ्या पद्धतीसाठी काय करायचं तर मोदक साचा उघडायचाच नाही, तो बंदच ठेवायचा। शिरा घ्यायचा, तो टाकायचा आणि त्याला मधोमध आकार द्यायचा, बोट घालून ते आवरण त्याला नीट शेप करायचा आणि मध्ये केळाच्या मिश्रणाचा गोळा करून तो त्यामध्ये टाकायचा। पुन्हा एकदा शिरा घ्यायचा, मोदक साच्याचं ते बंद करून टाकायचं क्लोज। आणि हे बनवायला मला जास्त सोपं वाटलं, कारण त्याला आपल्याला जास्त वेळ जात नाही। आणि अशा तऱ्हेने हा सुद्धा मोदक सुंदररित्या बनलेला आहे। अशा तऱ्हेने आपले केळीचे आणि रव्याचे मोदक तयार आहेत। बाजारामध्ये न जाता आणि महागड्या गोष्टी घरी न आणता सगळ्यांना आवडतील असे मोदक जर तुम्हाला बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या आवडीचे मोदक कोणते आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। आणि गणेशोत्सव स्पेशल काही व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आधी आलेले आहेत आणि पुढे सुद्धा काही येणार आहेत, त्यामुळे गीताच्या मनातलं आत्ताच सबस्क्राईब करा आणि इथे आलेले व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करू शकता। पुन्हा एकदा परत भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।